आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नामध्ये आपण सांगितलं की ग्रामपंचायतीचे दाखले दिल्यानंतर ग्रामपंचायतीला पैसे जातात. ग्राम विकास विभागाचं ग्राम पोर्टल आहे, त्याच्यामधून दाखला दिला तर पैसे ग्रामपंचायतीला जातात. परंतु त्यातूनही पैसे संगणक परिचालकाला देण्याचा निर्णय आपण घेतोय. परंतु आपण आपले सेवा सरकारचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवरून जे जे दाखले दिले जातात त्याचा मोबदला हा संगणक परिचालकाला मिळतो. सन्माननीय सदस्यांना मी सांगतो, जन्म नोंदणीचा दाखला 20 रुपये, मृत्यूचा नोंदणी प्रमाणपत्र 20 रुपये, मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र 20 रुपये, असे ज्या ज्या सुविधा आपण देतो. अगदी रेल्वे तिकिटाचं बुकिंग आहे, पासपोर्ट काढणं 65 रुपये, फास्टॅगचं 25 रुपये, पीक विमाचा जर फॉर्म भरला तर 22 रुपये, हे मोबदले त्यांना मिळतात. त्यामुळं माझे आपल्याला सांगणं आहे की ग्राम उद्योजक म्हणून त्यांनी काम करत असताना ह्या सगळ्या सेवा देणं अपेक्षित आहे. ज्या ज्या सेवा सेतू केंद्रामध्ये दिल्या जातात त्या सगळ्या सेवा संगणक परिचालकांना देणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगानं त्यांना अतिरिक्त उत्पन्न त्यातून मिळवणं अपेक्षित आहे.